दोन्ही संघाने शुभेच्छा. सामना सुरू झाला. मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर दोन्ही बॅट्समन तुम्ही पाहताय हरेश भाग्यबंद आणि राजू गायकर. सलामीवीर याचा ओपनर आंबे टीम कडून चांगली सुरुवात गणेशच्या माध्यमातून केली जाते ॲज द ओपनर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं हरेश भाग्यबंद बीट सरेत लगातारचे 2 चेंडू. फिल्डिंग डिपार्टमेंट तुम्ही पाहतायत पापर सर्कल मध्ये 2 फिल्डर ऑन साइड मध्ये लॉंग ऑन आणि मिड विकेट हे 2 खेळाडू बाउंड्री लाईन वरती आहेत आणि तिसरा बॉल देखील इथे बीट झालाय. हवेचा प्रवाह सध्या फलंदाजी करण्याच्या संघासाठी देखील खूप अनुकूल आहे कारण हवा सध्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. कोणी संघ आपण नक्कीच सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था आज कमिटीद्वारे करण्यात आलेली आहे. कोणी संघ जाऊ नका प्लीज. चांगला चेंडू इथे एक सिंगल काढली. हरेश भाग्यबन एक येस पंचांचा डिसिजन येतोय. लेग बाय स्वरूपात रन प्राप्त केली 4थ्या बॉलवरती. विस्फोटक काढू म्हणून हरेश भाग्यबन ज्याला ओळखलं जात आहे परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये थोडासा शांत 4 चेंडू मध्ये एकी धाव त्याला बनवता आली नाहीये. राजू गायकर मैदानाच्या आतमध्ये आलाय स्ट्राइक एंडला. कॅच ड्रॉप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होते सर्कलच्या आतमध्ये परंतु झेल टिपता याला नाहीये. रन्स त्या ठिकाणी राजूला एक मिळतीये. टीमची टोटल सध्या 2 वरती. थोडीशी शांत स्वरूपात आंबे टीमची मैदानावर संघ नेवाई पाडा विरुद्ध आपण पाहतोय इथे आंबे मलंगडातले हे संघ आपण पाहतोय 8च्या 8 संघ आज मलंगडातून खेळतात. मलंगड क्रिकेट असोसिएशन 40+. चांगला बॉल एक सिंगल घेणार. पुन्हा एकदा ओव्हर समाप्त होते. एक चांगले षटक समाप्त झालंय. पहिलं षटक ज्या प्रकारे गणेश फेकलंय फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या पहिल्या ओव्हर मध्ये आणि बॅटिंग करत असताना इथे टीम आंबेची टोटल बिनबाद 3. टीमची टोटल धावा फळकावरती 10 रन्स. शेवटचा अंतिम बॉल आहे. या ओव्हर मध्ये 9 रन्स आल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 3 धावा टोटल जर पाहिली तर या ओव्हर मध्ये 7 धावा आल्या. सॉरी एकूण टोटल पाहिली 10 वरती. शेवटच्या अंतिम बॉल वरती एक सिंगल आली. पुन्हा डबलचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा डबल रन्स शेवटच्या अंतिम बॉल वरती. या ओव्हर मध्ये 9 धावा आल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 3 आल्या. टोटल 2 षटकामध्ये बॅटिंग करत असताना आंबे टीम बिनबाद 12 रन्स. दोन षटक समाप्त होत आहेत. तिसरं षटक पुन्हा सेकंड स्पेल हाताळण्यासाठी गणेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. ज्या ओव्हर मध्ये त्याने पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त 3 धावा दिल्या त्याचा वापर पुन्हा करण्यात आलाय. पहिले षटक खूप चांगले राहिले परंतु सेकंड ओव्हर मध्ये आता सेकंड स्पेल मध्ये काहीतरी चांगली फलंदाजी करावी लागेल. आंबे टीम ज्या फलंदाजीसाठी ओळखल्या जातोय तो खेळ आता तरी मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. 12 चेंडू 12 धावा एकही चौकार एकही षटकार नाहीये इनिंग मध्ये. पहिला चेंडू पुन्हा एकदा लॉंग द कार्पेट मिड विकेटला चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल आली. पुन्हा डबलचा प्रयत्न केला आणि 2 धावा घेत असताना इथे संघर्ष केला परंतु इथे खेळाडू बाद. दुसरी धाव घेत असताना राजू गायकर बॅक टू द डगआउट आणि पहिला धक्का लागलाय आंबे क्रिकेट टीमला. टीमची टोटल 1 गडी बाद 13. मलंगड क्रिकेट 40+ असोसिएशन माध्यमातून ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा मलंगड असोसिएशन मधलेच हे 8 संघ आज मैदानावरती पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं की तिसगाव विरुद्ध बसार
एक बिग फाईट लढत झाली आणि त्या मॅच मध्ये सामना जिंकला तिसगाव संघाने. सेकंड मॅच मध्ये वसार नक्कीच टीम खरड विरुद्ध काकडबळी लढत पाहिली. चांगली बॅटिंग पाहिली. अर्धशतक जगदीश दूधकरच्या बॅटमधून पाहिलं. काकडबळ संघाने जिंकली मॅच आणि त्यानंतर तिसरी मॅच पाहिली खोणी विरुद्ध भाल. शेवटच्या बॉलवरती भाल संघाने सामना जिंकलाय आणि चौथी लढत आता इथे मैदानाच्या आतमध्ये आंबे विरुद्ध नेवाईपाडा. चांगला चेंडू गणेशचा मात्र इथे पडल्यानंतर इथे बीट होते. नवीन बॅट्समन आले मैदानाच्या आतमध्ये. आंबे टीम 12 प्रतिनिधी कोणीतरी पाठवा. लहान मुलं तरी चालतील. बॉल हवेत आहे परंतु पायचं क्षेत्ररक्षक पोहोचले. जजमेंट चांगलं होतं परंतु कॅच ड्रॉप. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि तिसरी धाव बॉलवरती कंप्लीट झाली. जिथे बॉल ज्या बॉलवरती विकेट मिळणार होती तिथे 3 धावा खर्च कराव्या लागल्यात नेवाईपाडा टीमला. टीम टोटल धावा फडकावरती स्कोर 1 गडी बाद 16 धावा. गणेश जाधव पहिलं षटक चांगलं फेकले. सेकंड ओव्हरचे आपण विचार केला 3 बॉल मध्ये 4 धावा केल्यात खर्च त्यानं. सेकंड वरती जयदास भाग्यवान पुन्हा ऑफ साइडला चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कबच्या रिजन मध्ये तिथे धावा मिळतील 2 धाब्याने टीमची टोटल स्कोर बोर्ड होती. अठरा धावा. चांगले मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 संघांमध्ये या मॅच मध्ये एकही बाउंड्री नाहीये. चौकार नाहीये. षटकार नाहीये आतापर्यंत. या ओव्हर मध्ये गणेश जाधवने 4 बॉल फेकलेत. बॅटची ज्योती मागे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मात्र इथे मागात पडू शकते आणि पडली आहे. विकेट. सेकंड रनआउट विकेट. अगोदर राजू गायकर आणि आता मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय रनआउट स्वरूपामध्ये हरेश भाग्यवान. 2 खेळाडू रनआउट. टीमची टोटल धावा फडकावरती फक्त 18. न्यू बॅट्समॅन बाबूराव भाग्यवान येतोय 4थ्या नंबरवरती. गणेश जाधवचं शेवटचं अंतिम बॉल आहे. आतापर्यंत त्यानं धावा खर्च केलेत त्या 6. 5 चेंडूमध्ये शेवटच्या अंतिम बॉलला प्रहार केला. चेंडू मिड विकेट रिसेट मध्ये सिंगल मिळाला. डबलचा प्रयत्न नाहीये. नकार दिलाय. रन संख्या इथे षटक समाप्त होत आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा 2 गडी बाद. चला सेकंड राऊंडची लढत. दोन्ही कॅप्टन आपण यायचं या ठिकाणी. तिसगाव संघ कॅप्टन आणि त्याचबरोबर काकडबळ टीम दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. तिसगाव आणि काकडबाल. तीन षटक समाप्त. धावा फडकावरती 2 गडी बाद 19 धावा. चांगली आतापर्यंत षटक हाताळले गेलेत. गणेश जाधवचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे. पहिल्या स्पेलमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं केवळ धावा दिल्या होत्या 3 तर सेकंड ओव्हरमध्ये त्यानं धावा दिल्या 7.
2 स्पेल त्यानं हाताळले, 10 धाबा त्यानं दिल्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं किशोर मात्रे ज्यानं 9 धाबा खर्च केल्या आणि टोटल जर पाहिली तर धावपटकावरती टोटल लागली आहे 19 धाबा. चला या ठिकाणी तिसगाव संघाचे कॅप्टन आलेले आहेत. तर टीम काकडबा संघ आपण टॉस साठी संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. गोलंदाज पहिला चेंडू, चांगली लेंथ होती, लाईन चांगली आणि ते डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक आपण पाहतोय ते फेकलं जात आहे. 4थं षटक आहे सूरज जाधव. दिनेश बाकेबान सायकलला काढू, त्याच्या बॅटमधून रन्स येत नाहीयेत. गरज आहे धाबांची परंतु मैदानाच्या आतमध्ये संघ यावेळेस बॉल हवेत पायचं क्षेत्ररक्षक पोहोचले, जजमेंट चुकलंय. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत रन्स त्या ठिकाणी 2 मिळतात. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं कमजोर पडलंय ह्या नेवाईपाडा संघाचं. आता तरी सध्या तरी आपण पाहिलं की या मॅच मध्ये त्यांची बॉलिंग अटॅक भरपूर चांगली राहिली परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं कमजोर पाहायला मिळालं आणि धावा संख्या एकूण स्कोरबोर्ड होती 21. धावा संख्या एकूण 21. 21 या धावसंख्येवरती स्ट्राईक एंडला काढू तुम्ही पाहतायत जयदास. नॉन स्ट्राईक एंडवरती दिनेश स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा बॉल चाललाय, चांगलं क्षेत्ररक्षण रामचंद्र जाधव. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये होते आणि काय चांगली फिल्डिंग दाखवली आहे. टोटल धावा संख्या आपण पाहतो स्कोर बोर्ड होती 22 लागलेत. षटक समाप्त होते 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. टीम टोटल 22 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 2 खेळाडू बाद झालेत, राजू आणि हरेश. त्यानंतर आपण पाहतो जयदास आणि दिनेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात परंतु सध्या धाबा फलकावरती धाबा अपेक्षित नाहीयेत कारण 4 षटकामध्ये केवळ 22 रन्स. चला काकडबा संघ कॅप्टन संपर्क साधायचा आपण. काकडबा संघ अंतिम षटक 5 जे फेकलं जाईल सुनील जाधवच्या माध्यमातून. शेवटचं अंतिम षटक. चला सामना स्टार्ट करा. फिल्डिंग डिपार्टमेंट ऑन साइडला 3 काढू बाउंड्री लाईन वरती, ऑफ साइडला 2 काढू बाउंड्री लाईन वरती. चांगला चेंडू, चांगला बॉल, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, हे काढू बाउंड्री लाईन वरती आहेत. सर्कलमध्ये तुम्ही पाहतात पॉइंट लेग काढू आहे, त्यानंतर स्लिप लेग काढू आहे, लेग स्लिप लेग काढू आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग लेग काढू, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक काढू ठेवलाय. बॉल समोर, स्टेट ड्राइव्ह समोर खेळतो अगदी सरळ रेषेमध्ये, स्ट्रेट ऑन दी स्टेट, गॉन 6 रन.
पहिला षटकार आलाय बॅट मधून. बघा कोणता खेळाडू कोणाला जेवण करायचं असेल त्याने स्टेजच्या पाठीमागच्या साईडला जायचंय, तिथे आपल्यासाठी शुद्ध शाकाहारी आज जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणेश शेट वायले त्यांचा आभार व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून आज संपूर्ण येणाऱ्या क्रिकेट खेळाडूंना आणि प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. 28 यावेळेस मात्र मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक स्वतः एसटी रक्षक गेलेत आणि ते विकेट मिळतीये. 3 विकेट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये. धावा फलकावरती 28. सेकंड राऊंडची जी लढत आहेत त्या फक्त 4 ओव्हरच्या असतील. त्याच्यानंतर सेकंड राऊंड आणि त्यानंतर सेमी फायनल लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यानंतर खरं तर राहुल सेमी फायनल आणि फायनल ह्या लढती असतील. नवीन बॅट्समन शनी आलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं ओव्हर तुम्ही पाहता 3 बॉल झाले, 3 बॉल मध्ये 6 आल्यात. एक विकेट प्राप्त केली षटक फेकत असताना सुनील जाधवनं. पहिला चेंडू इथे शनीसाठी, परंतु रन्स नाही, परंतु फलंदाज बाद झाला कदाचित. इथे शनी माघारी परतावं लागते आणि धक्का नंबर 4. शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेत. धावा फलकावरती धावा लागले 28. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. पहिल्या मॅच पासून आता तिसरी मॅच आपण पाहिली, एक चांगली दर्जेदार मॅच राहिली, परंतु या मॅच मध्ये लो स्कोरिंग स्कोर आहे. खरं तर टीम आंबेकडून जी अपेक्षा होती सलामीवीरांकडून त्या प्रकारे त्यांचा खेळ झालेला. मिडल ऑर्डर ढासळली गेली आणि आता फक्त धावा लागलेत. स्कोर बोर्डवरती 28. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चांगलं फोल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावा संख्या एकूण तुमचे स्कोर आमचे स्कोर सांगतायत 31 रन. नक्कीच चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मलंगड क्रिकेट 40+ अध्यक्ष अँडी शेट पाटील ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी ज्यांचं खूप मोठं योगदान आहे ते म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दमदार नेतृत्व महेशदादा गायकवाड जे मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप मोठं योगदान मिळालंय. नक्कीच षटक समाप्त झाले. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 31 धावा लागल्यात आणि 32 धाब्याचं छोटस टार्गेट मैदानाच्या आतमध्ये असेल निवाईपाडा टीम समोर. युट्यूबच्या माध्यमातून आमचे मित्र नितेश जाधव देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून निवाईपाडा संघाला शुभेच्छा आल्यात. नितेश जाधव आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चला 32 धाब्याचं टार्गेट असेल आणि टार्गेट कशा प्रकारे चेस होईल आपण मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया राहुल बोरे यांना. यशवंतदादांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत.
आमचे श्री गणेश कन्स्ट्रक्शनचे मॅनेजर आमचे मानवतकर मामा यांचं देखील आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत. चला सोनू दादा आपण टॉस करून घ्या प्लीज. पुढच्या मासा टॉस क्लिअर करा. थँक्यू सो मच योगेश. सुंदर असं बघा जेवण आहे उजव्या साईडला. सगळ्या चला फिल्डिंग सेट करा आंबेगाव. आहेत बघा सुलचंद दादा आतमध्ये 2 चेंडू आहेत बघा. तुम्हाला कुठला हवा आहे तो चेक करा. चला मॅच ऑन करा. अंपायर्स पोचा आपण सोनू भाऊ लवकर चला. अच्छा 2 फिल्डर पाहिजेत. आमचे बघा गणेश शेठ वाहिले यांच्याकडनं सगळ्यांकरिता जेवणाची व्यवस्था झालेली आहे. त्यांचं मनापासून आभार. अजून कोणी जेवायचा बाकी असेल तर आपण आमच्या व्यासपीठाच्या उजव्या साईडला जा आणि जेवणाचा आनंद घ्या. समोरून चला लहान मुलं चला पुढे चला प्लीज. इकडे गर्दी नको. चला चला पुढे थांबवलं काय इकडे समोर. शनी आलेत बॉलिंग मार्कमध्ये. टार्गेट छोटस आहे या मॅच मध्ये विजय करिता बघतो आपण 32 टार्गेट आहे. इकडनं रन जरूर मिळतील. वेगानं चालला चेंडू. प्रल्हाद देखील चेंडूच्या मागे धावत होता. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फायनली पोहोचलाय. 4 धावा. अजून एक चांगला फटका देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉलचा देखील अंपायर एकूण मिळतील 5 धावा. यावेळेचा हा देखील चेंडू बघतो आपण. आताचा चेंडू चांगला जरूर आपल्याला पाहायला मिळाला. विकेट किपर तिकडे बीट झालेला. रन्स काही जरूर मिळतील. एक धावीतनं अजून मिळते. रन्स कमी आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघतो धावा आल्याच नाहीयेत. 22चा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली एकूण 10 आकड्यावरती. पुढच्या देखील मॅचचा टॉस आपण केलेला आहे. काकडवाल 40+ आणि तिसगाव 40+ मध्ये या पुढची लढत आणि मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीमना लगेचच रेडी व्हायचे. काकडवालनं टॉस जिंकून प्रथम जगदीश काय फिल्डिंग आहे का? काकडवाल संघ निर्णय फिल्डिंग आहे. ओके. अजून एक चांगला चेंडू आहे.
सुरुवात जरूर चांगली, बॅक टू बॅक 2 चौकार, त्याच्यानंतर चांगली वापसी देखील श्रेणी करत असताना रोहिदासनं सुरुवात चांगली केलेली आहे. रन्स एकूण आहेत स्कोर बोर्ड वरती 10. विजय करत या मॅच मध्ये बनवायच्या 32 धावा. श्रद्धांजली चषक गावदेवी क्रिकेट संघ वसार 40+ आयोजित. पुन्हा एकदा चांगला चेंडू ड्राईव्ह करायचं होतं, टायमिंग एवढं सुंदर नाहीये. मिडॉनचा फिल्डर तिकडे पोहोचतोय, थोडीशी करा फिल्डिंग, रन्स नाहीयेत, रन्स अगोदरच नाहीयेत. तिकडे जर अजून अशी आपण जर करा फिल्डिंग केली तर या स्पर्धेतून लवकर बाहेर जावं लागेल. धावा मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली एकूण 12 आकड्यावरती. 12 रन्स इन अ बोट. हेलिकॉप्टर शॉट खेळलेत. फिल्डर डीप मध्ये त्यांच्या डोक्यावरून जरूर चालला होता, मात्र दिनेशने तिकडे चेंडू कव्हर केलाय. उचलून फेक करेपर्यंत काही धावा इकडनं धावून घेतलेल्या आहेत. 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा 2 जाईल पुढे. स्कोर बोर्ड 14 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ बघतो आपण इकडनं झालेला कंपनीने. पहिल्या षटकाच्या अखेरीस रन्सचे धाव फलकावरती 14 बिनगडी बाद निवाई पाडा. चौकाराला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे दुसऱ्या षटकाची. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण स्कोर बोर्ड वरती जाऊन पोहोचली 18 आकड्यावरती. विजयाच्या बऱ्याचशा भरपूर जवळ आहे. पुन्हा बागपूरला जाऊन पंच केलेला आहे. चांगला फटका डीप मध्ये, प्रोटेक्शन तिकडे आरेश आहेत. उचलून फेक करेपर्यंत एक धाव इथं मिळेल आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स आहेत 19 रन्स इन अ बोट. 19 धावा धाव पुस्तकावरती आहेत. फक्त बनवायच्या 32. या पुढच्या आपल्याला दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच पाहायला मिळेल जरीमध्ये 30 गावच्या अगेन्स्ट गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल 40+च्या सगळ्या टीमला विनंती आहे, आपण आपले पेपर जमा करा. आपल्या टीमचे जे मेंबर आहेत त्यांचे आधार कार्ड आणि त्यांच्यासोबत 2 फोटो जे आहेत, आयडी कार्ड बनवून घ्या. प्रत्येक खेळाडूचा गरजेचा महत्वाचा आहे. 2 धावा आहेत ना मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 न पुढे. स्कोर बोर्ड माफ करा, एकच धाव घेतलं, क्षमा असो, एकच धाव घेतलेले. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 आकड्यावरती. अजून 12ची गरज आहे. अगोदरच खेळले माकडे इकडे मिळणार आहे बोनस मिळणार आहे. दिवाळी जरूर संपलेली आहे मात्र बोनस मिळतोय. 22चा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आहे. 4 धावा. 4 धावेच्या मदतीने विजयाच्या बऱ्याच खूप जवळच आहे. 28 धावा.
द्या एखादा बॉल, जो बॉल आहे तो स्टेजच्या खाली गेलाय, एखादा जुना वगैरे बॉल द्या. हा द्या. राऊंड विकेट. पुन्हा विकेट कीपर. नाही, विकेट कीपरनं थोडासा लक्ष द्यायला पाहिजे आपल्या फिटनेस कडे. दिलं तर ते बरं होईल. ते डाएट करतायत मध्ये मध्ये, पण जास्त त्यांना कंट्रोल होत नाही. त्याच्यामुळं रन्स अजून पाहिजेत विक्रमदादा. 3. राजू भाऊ बघा, तुम्हीच टाका आता. भेटली तुम्हाला संधी, चेंडू देखील हातात आहे. काकडवाल टीम आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. सामना संपल्याच्या नंतर जरीमरी तिसगाव, आपण या समोर या लवकर. तिसगाव संघ आपण समोर यायचे तुमच्या पॅव्हेलियन मध्ये. जेवण करायचं अजून कोणी असेल तर आपण लवकरात लवकर आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला जावे आणि जेवणाचा आनंद आपण घ्या. चांगला असं जेवण सन्मान्य आमचे गणेश शेट वायले यांच्याकडनं सगळ्यांकरिता, सगळ्या आमच्या खेळाडू असतील, अंपायर, समालोचक, आमचे स्कोरर, डीजे मास्टर, लाईव्हची पूर्ण टीम, सर्व प्रेक्षक, या सगळ्यांकरिता आज जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे. म्हणून थोडं सहकार्य करा. आमचे साई दादा देखील सध्या तरी आनंद घेत आहेत. आमचे जवळचे मित्र, मंगरुळगावचे विद्यमान उद्योजक, यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चला, सामना संपलेला. चेंडू जमा करा प्लीज.